तर सोलापूरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांना काळं फासण्यात आलंय। प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये काळं फासण्यात आलं। दीपक काटे, भवानेश्वर शिरगिरेसह 7 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सोलापूरमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलंय। संभाजी ब्रिगेडच्या नावात छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख असल्याचा आरोप करत प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलंय। शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलंय। इंदापुरातील दीपक काटे, भवानेश्वर शिरगिरेसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। जमाव जमवून मारहाण करणं, दंगल करणं असे गुन्हे दाखल करण्यात आले। दीपक काटे भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे असा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केलाय। माझ्या हत्येचा कट होता, हल्ल्याला सरकार जबाबदार आहे असा आरोपही गायकवाड यांनी केलाय। अचानकपणे शिवधर्म प्रतिष्ठान फाउंडेशनचे कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळं वंगन तेल टाकलं आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला। त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला। निश्चितच ते संभाजी ब्रिगेडच्यावर ज्यावेळेस हल्ला करतात त्यावेळेस ते विरुद्ध विचारसरणीचे आहेत। हे निश्चित आहे ते भाजपचे कार्यकर्ते आहेत, ते शिवधर्म प्रतिष्ठानच्या नावाने काम करतात। जो कार्यकर्ते पकडले गेले हे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस असलेले दीपक काटे आहेत। त्यांच्या विचारधारेला त्यांचा विरोध होता। ज्या विचारसरणीच्या लोकांना मान्य नसेल आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार आहोत, परंतु अशा प्रकारचा जो काही हल्ला झालेला आहे त्याचं उत्तर कार्यकर्ते त्यांच्या पद्धतीने देतील, याच्यावर मी काही भाष्य करणार नाही। भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी हा हल्ला केलेला आहे, त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतोय। काटे नामक जो व्यक्ती आहे हल्लेखोर, तो भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे अशाही काही पोस्टमधून आम्हाला दिसून आलेला आहे आणि त्याच्यावरती हत्येचे देखील आरोप आहेत। तो याआधी जेलमध्ये राहिलेला आहे असंही आम्हाला मिळालेली माहिती आहे। संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांना जे आहे ते अक्कलकोटमध्ये काळं फासण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजी ब्रिगेड असं संभाजी ब्रिगेडचं नामकरण करावं अशी मागणी जी आहे ती यावेळेला करण्यात आली। त्याच वेळेला संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या प्रवीण गायकवाड यांना खेचून जे आहे गाडीतून ते बाहेर काढण्यात आलं आणि त्यांच्यावरती काळी शाई जी आहे ती फेकण्यात आलेली आहे। त्यांना जो आहे त्यांचं पूर्णपणे शर्ट जे आहे ते यावेळेला फाडण्यात आलेलं आहे। ज्यावेळेला हा संपूर्ण हल्ला झाला त्यावेळेचा हा व्हिडिओ जो आहे तो आता समोर आलेला आहे। त्यावेळेला संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांना वाचवून जे आहे ते बाजूला नेल्याचं इथं पाहायला मिळतं। शरद पवार यांनी गायकवाडांना फोन करून घटनेचा निषेध नोंदवलाय। मंगळवारी पत्रकार परिषद घेत शरद पवार भूमिका स्पष्ट करणार आहेत। गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा संजय राऊत, आव्हाड आणि रोहित पवार यांनीही निषेध नोंदवलाय। गायकवाडांवरील हल्ल्याचा संजय राऊतांनी ट्विट करत निषेध केलाय। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे। शिवरायांच्या मुलखात हे काय सुरू आहे? भाजपानं पेरलेल्या विषाला उकळी फुटली आहे। महाराष्ट्र अराजकाच्या कड्यावर उभा आहे। रोहित पवार यांनी देखील ट्विट करत आम्ही प्रवीण गायकवाड यांच्या पाठीशी आहोत असं म्हटलंय। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शाईफेक करणाऱ्या विकृतीचा जाहीर निषेध। अभ्यासाच्या बळावर त्यांनी अनेकांना उघडं पाडण्याचं काम केलं, म्हणून तर त्यांच्याशी अशा प्रकारे गैरकृत्य केलं तर नाही ना, याचाही तपास झाला पाहिजे। तसंच हे कृत्य करणारी व्यक्ती कोणत्या पक्षाशी आणि विचारांशी संबंधित आहे हे उघड आहे। त्यामुळे या भ्याड कृत्यामागील मास्टर माइंडचाही पोलिसांनी शोध घ्यावा। आम्ही सर्वजण गायकवाडांच्या पाठीशी आहोत। त्यांचं जीव घेण्याचंच प्लॅनिंग होतं। म्हणजे काय काय इशारा काय द्यायचा आहे तुम्हाला? बोलायचं नाही। हा हल्ला बघितल्यानंतर हा हल्ला अचानक एका गटाने वगैरे केलेला हल्ला नाही, हा सुनियोजित कटाचा भाग। ज्या विचारांविरुद्ध प्रवीणदादा गायकवाड लढत होते त्यांचं एकत्रीकरण करून त्या एकत्रित समूहाने केलेला हल्ला। पण मी तीव्र शब्दात या हल्ल्याचा निषेध करतो। काळं फासल्याच्या प्रकारानंतर समर्थकांकडून प्रवीण गायकवाड यांना दुग्धाभिषेक घालण्यात आलाय।